वा मोहन काका, आई देसाई काका आलेत. या काका बसा. अरे माझ्या देसाई काका काय म्हणतो? नुसतं काका नाही का म्हणता अहो येईल? वहिनी, बरं नव्हतं तर मला कळवायचं नाही का? आता इतका परका झालो मी. तसं नवं भाऊजी, एवढ्या तेवढ्यासाठी उगाच कशाला त्रास द्यायचा? आजपर्यंत काही कमी त्रास घेतलात का आमच्यासाठी? यांच्या माग नाहीतरी आम्हाला कुणाचा आधार होता? वहिनी, भावड्या माझा जीवा भावाचा मैत्र होता. जीवा जीव असो पतो त्याच्या पोराला उघड्यावर पडू देणार नाही मी. हे घ्या, असू द्या घर खर्चाला. नको भाऊजी, हे असं किती दिवस पुरणार? अहो पण त्यापेक्षा तुमच्या ओळखीनं मोहनलाच का नाही कुठं नोकरीला लावत? काका, खरंच लावा ना मला नोकरीला. वा, छान छान. काका मलाही लावा ना नोकरीला. अरे माधव, तू अजून लहान आहेस. नीट मन लावून अभ्यास कर, शिकून मोठा हो. वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्या दोस्ताचं एक गॅरेज आहे, तिथं मी मोहनला नक्की काम मिळवून देतो. काका, गॅरेज मध्येच काय, पण कुठं बी काम करायची तयारी आहे माझी. गॅरेज मधलं काम फार कष्टाचं असतं बरं का मोहन. असू दे कष्टाचं, मला माझ्या आईला सांभाळायचंय आणि माधवला शिकवायचंय. करीन मी. बघा भाऊजी, किती गुणाची आहेत पोरं माझी. मोहन, ए मोहन, सावित्री, ए मोहन, मला फळीवरचा डबा काढून दे ना, माझा हात नाही पोचत. दादाला कशाला सांगतेस? मी देतो की काढून. तुझा कसा काय हात पोचेल? हो हो पोहोचेल की. भराय वहिनी, आजच मी माझ्या गॅरेजवाल्या दोस्ताकडे जातो आणि मोहनच्या नोकरीचं पक्क करतो. सावित्री, आली माई. काय माई? हे बघ, हे तांदूळ एवढे वाळत घाल. ती सतरंजी घे. बर माई, हं? माधव अजून नाही आला? का ग? सकाळपासून एकसारखी विचारतेस. काही तातडीचं काम होतं होय? आज त्याच्या परीक्षेचा निकाल आहे ना? सावित्री, कुणाचा निकाल लागला म्हणते? माधवचा निकाल आहे ना? अहो मग तो पहिल्या नंबरनं पास होणार यात शंका नाही. या भाऊजी बसा. अहो आज आपल्या मोहनचा देखील निकाल लागलाय. तोही त्याच्या परीक्षेत पहिल्या नंबरनं पास झालाय. तुम्ही कशाबद्दल बोलताय भाऊजी? अहो मोहनच्या मालकानं स्वतःचं व्हील करून ठेवलं होतं आणि त्यासाठीच गेलो होतो जिल्ह्याच्या गावाला. अहो त्यानं मोहनच्या इमानदारीवर आणि प्रामाणिकपणावर खुश होऊन त्याचं स्वतःचं गॅरेज मोहनच्या नावानं लिहून ठेवलंय ह्या व्हील मध्ये. काय सांगता काय भाऊजी? अहो आता मोहन एका मोठ्या गॅरेजचा मालक झालाय. असं हो? सावित्री, जरा इकडे ये बघू. सावित्री, तुझी आई बोलवते, जा. आले का? वहिनी, अं? सावित्रीची लय मदत होती नाही तुम्हाला? होय, ती मदतीला हाय म्हणून तर कामाचा एवढा उरका होतोय मला. ऐक, आ? तू पास झालास ना व? अरे तुझा चेहरा का उतरलाय? तू बोलत का नाहीस? ऐक, फर्स्ट क्लास. तुझ्या मुलाला फर्स्ट क्लास मिळाला. फर्स्ट क्लास मिळाला. अरे पण तुझ्या मोहन दादाला सांगितलीच नाही ही बातमी? आ, लहानपणापासून काबाड कष्ट करून त्यानं स्वतः न शिकता तुला शिकवलं. हा, जा सांग त्याला. आज तुझा मोहन दादा आता त्याच्या गॅरेजचा मालक झालाय. काय म्हणता काय काका? हा, जा, हे कागद नेऊन ठेव आणि वडिलांच्या फोटोला नमस्कार कर. जा. वहिनी, तुमची दोन्ही पोरं मार्गाला लागली म्हणायला काही हरकत नाही. भाऊजी, खरं म्हणजे तुम्हीच आमच्या मदतीला धावून आला. नाही नाही, पुन्हा असं बोलू नका. अहो मी माझं कर्तव्य केलं. खरी कर्तबगारी तुमच्या पोरांची. हे नुसतं निमित्त मात्र झालं. आयुष्यवंत हो. असा शिक, मोठा हो. माधव, मोहनच्या पायाला हात लावून नमस्कार कर आणि त्याला ही आनंदाची बातमी सांग. जा. येतो काका. साक्षात राम लक्ष्मणाची जोडी आहे. भाऊजी थांबा हा, मी चहा करून आणते. दादा, काय रे माधव? दादा, मी पास झालो. शाबास. मला फर्स्ट क्लास मिळाला. अरे वा. वा वा माधव, वा 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 वा. हे बघ, आता इथंच नाही थांबायचं. जसा फर्स्ट क्लास मध्ये बीए झालास ना, तसाच फर्स्ट क्लास मध्ये एमए व्हायचंस. काय तुला हवं तितकं शिक. अरे तुला शिकवायला तुझा भाऊ जिवंत आहे ना. आणि दादा, हा. आणखी आनंदाची बातमी देसाई काकांनी दिली आहे. हम्म. तू या गॅरेजचा मालक झालायस. हा? अरे असं काय होईल असं देसाई काका म्हणाले होते मला. अच्छा. चला
एका दिवसात आपल्याला 2 आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. हे बघ असं कर, हे घे तुला, अरे आणि सगळ्यांचं तोंड गोड कर. एवढे पैसे कशाला दादा? असं काय करतोस माधव? अरे आजपर्यंत मी तुला चांगले कपडे नाही देऊ शकलो. हे बघ आता माझ्याकडे पैसे आहेत ना, तेव्हा जा आणि तुला हवेत असले आणि हवे तितके कपडे आण. झालं? ओ यू आर ग्रेट, यू आर वंडरफुल दादा. ए दादा, अरे तुझं लक्ष कुठं आहे? हे असं कर, ही बातमी आपल्या हौसाला पण दे. हो. पेढे तिच्याकडूनच घे. हा हो. हा, जा जा. सांगतो. हंसाबाई, 1 किलो पेढे द्या. जना एक पेढेचा बॉक्स आण ग. पेढे कशा पायी? सांगतो. आधी तोंड उघडा. हा, मी BA पास झालो ना म्हणून. असं बीए म्हणजे काय? अगं ते मॅट्रिकच्या पुढं काय असतं ते. बरं भाऊ, आता शिक्षण पुरं आणि धंद्यात लक्ष घाला. हे गॅरेज आणि गावातलं पेट्रोल पंप सांभाळता सांभाळता नाकी 9 आलेत दादासनी. अहो पण पेट्रोल पंपावर राजाराम बापू आहे की आमचा? आमचा इथेच चुकतंय तुम्हा शिकलेल्या लोकांचं. अहो दूध गरम करताना चटका बसतोय आपल्याला आणि पिऊन जातोय बोकोबा. बरं हे घ्या, सुट्टे घ्या. सांभाळून जा नीट. बर. आई, ए आई, काय रे? पेढे आणलेस वाटतं. हो ना आई, दादानेच घेऊन दिले. हा, अरे हे काय, जा आधी आपल्या सावित्रीला पेढे नेऊन दे. काही कळलं का, काही कळलं का असं विचारायला सकाळपासून 3-3दा येऊन गेले. असं का? हो. अरे माधव, हा? राटाचा आवाज येतोय, हा. म्हणजे ती परड्यातच असेल. हो, आडावरच असणार. किती उशीर? सकाळपासून मी वाट पाहते. पाच झाला? कसा होणार? रोज तूच तर वेळ घेत होतीस माझा. तू ही काय पेळाची पद्धत झाली? नाकात गेला असतं म्हणजे? थांबा मी पुस. नको नको नको, हा टोला आहे. असं थांब थांब, एक पेढा खा. घे ना. हे आता- कुणी पाहिल ना, असं काय करतोस? मी बघत नाही ग. आज भलतीच लहर आलेली दिस. कसली हळद खेळण्याची. हळद? आजकाल लग्नात कुठे खेळतात हळद? नवरी मुलीची तयारी झाली का? हे सावित्री, लवकर आटोप ना. बस ना बोल्यावरती. बस काय बस, मला अगोदर मुंडळा तरी बांधू दे. किती उशीर. हा हा झालंच. हा ए माझ्या, तुझा भटजी कुठे आहे? माझ्या कोणाला म्हणतोस? अरे तुझं शाळेतलं नाव तर माझे आहे. अरे हट, माझं नाव बाजीराव. बाजीराव, माझा बाप पण मला बाजीराव म्हणतोय. अरे माधव आला की. हा कसला माझा कोट किती मोठा होतोय. अरे माधव, कशात तरी दुमडून गेला ते या बाया. अरे चला रे, सुरुवात करा. रामो राजमणी सदा विजयते. जायला बघणे आला. राम भजे. काय चाललं रे? हे लेखानो, सावित्री नवरी केली होय? मीच नवरा होणार. तुझ्याशी कोण लग्न करणार आहे भांडखोराशी? हा माधवच माझा नवरा होणार. बघतो कसं होतं ते. काय करशील रे? दात पडले. काय ग, अशी गंभीर का झालीस? काही नाही. हे बघ, तू बाजूला बघू, मी पाणी शेंदून देतो. हे पकड. अरे नको नको, सोड ना, कोणी पाहिलं ना. अगं पाहिलं तर पाहू दे, शेजार धर्म नाही का? अरे नको रे, सोड. चांगला चाललाय की तुमचा शेजार धर्म. आम्हाला बी एक चान्स द्या की शेजार धर्माचा. लायकी तरी आहे का तुझी बेशरम मेला? ए बाबन्या, मुकाट्यानं निघ, नाहीतर तुला माहितच आहे. अरे काय वांगळ बोलला? आपल्या गल्लीत कुत्र बी वाघ असत. सावित्री, डबा भरलास का? ए सावित्री. हो आले आले.
हा, घे. हा. हसायला काय झालं? नाही म्हणजे त्याचं काय सावित्री, तू डबा भरलास ना म्हणून हसू आलं. नाही म्हणजे हा. परवासारखं नुसतीच आमटी भाजी नाही ना भरलीस. ए सावित्री, याच्या बोलण्याकडे तू नको लक्ष देऊस. हा. मोहन, हा. जरा डबा बघू. का ग? हा म्हणजे काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. तू का बाई? निदान माझा तरी डबा तर नीट भरते की कोण असतो. गड्याबड्या. देवदार, मला होत नाही म्हणून ती एवढं तरी करते. हा, कसं समजत नाही. हा? दादा. या. बरोबर आहे. हा. जाऊ. हा. हा? जातो रे. अच्छा. आई येतो ग. हा. तू आंघोळीला जा, मी चोळते बाम. हो का? पाम. करतोय. सावित्री, तू न नाट्याची न गोत्याची किती करशील बाई माझं. तू कोणतरी पूर्वजन्मातलीच माझी असली पाहिजे. पूर्वजन्मीची? कोण असेल? कोण असेल तू सांग बरं. हा, कदाचित तुमची सूनच असेल. हे बघ, पूर्वजन्माची तू कोणी नसलीस तरी या जन्माची माझी सून हो बाई. सावित्री, जरा जपून. कुणी पाहिलं तर पाहू दे. मी माधवला पत्र लिहिलंय खरं, त्याला आवडेल ना? अगं वेडे, तू तुझ्या भावना व्यक्त केल्याशिवाय त्याला कशा कळतील? मला जे वाटतंय ते त्याला वाटत नसेल तर असं कसं? अगं पुरुषाच्या भावना त्याच्या कृतीतून व्यक्त होतात. हो. आणि आईलाही मी आवडते. त्या म्हणाल्या नव्हत्या, पूर्वजन्मीची नसली तर या जन्मीची सून हो बाई. आणि माझा जोडा सुद्धा. सावित्री, किती सुरेख दिसतेस. पण आज अशी बावरलेली का? अरे वा, तुझ्या हातात कागद दिसतोय. मला लिहिलेलं प्रेमपत्र तर नसेल? ए सावित्री, आता कसला विचार करतेस? देऊन टाक ना पत्र. माधव, तुला ती आवडते आणि आईला. ठीक आहे, जरा गंमत करूया. सावित्री, तू अशी गोंधळल्यासारखी का दिसतेस? मी हा? नाही, कुठं काय नाही. असं? मग काय लपवतेस माझ्यापासून? बोल. तुझ्यापासून लपवण्यासारखं माझ्याकडे आहेच काय? असं ना? मग हे काय? नको. नाही. पत्र. प्रिय माधव, मी हे पत्र लिहिते खरं, पण माझ्या मनाचा थरकाप झालाय. खरं तर तुझ्याशी बोलावं असं खूप वाटत होतं, पण धीरच झाला नाही. तुला विचारायचं म्हणून एक वाक्य सारखं घोकून ठेवत होते. तर वाक्य सांगू? माधव, तुझ्या हृदयात मला स्थान आहे का रे? पण हे वाक्य उच्चाराला तोंड उघडलं आणि काय विचारलं आठवतं? माधव, काय? मी मला हृदयाला 2च झडपा का? 2 का असतात माहित नाही तुला? नाही. अगं 3 नाहीत म्हणून 2. दरवेळी असंच घडेल. बोलायचं जमलं नाही म्हणून हा पत्र प्रपंच. तुझ्या पत्राची वाट पाहते तुझी सावित्री.